कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुळती. अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुळती. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मजहरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुळती. विठ्ठल विठ्ठल. संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यागुणशहस्तचरण श्रवणत्वगादिं. प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं. जगन्निहित पाणी मंडना मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कणजनेत्रं. सदयद्वदहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती मुदारा, सोपान देवा.
सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा तुम्ही सूर्यामा दिला कवडसा आम्ही चालवू हा पुढे वारसा ज्या ज्ञानोबा यांच्या दयेनं कृपा आशीर्वादानं तुम्ही आम्ही सर्वजण या धर्ममंडपामध्ये जमलोय त्या ज्ञानोबा यांचा 750वा जन्मोत्सव सोहळा या वर्षी महाराष्ट्र साजरा करतोय कितवा 750वा बरोबर आहे ना बाबा आणि म्हणून मला असं वाटतं ज्ञानोबा यांना कीर्तनामध्ये बोलूया आणि मग कीर्तनाला सुरुवात करूया चालेल का बोलत नाही का तुमच्याकडे बोला ना ज्ञानोबा यांना बोलवायचं का कीर्तनाला कुणाकुणाला वाटतं माऊली आपल्या कीर्तनात आले पाहिजे हात वर करा बरं सगळ्यांना वाटतं नक्की चला मग दोन्ही हात वरती करा दोन्ही हात वरती मागचे दोन्ही हात वरती हा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानोबा माऊली
आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग अभिवादन करते, मायबाप श्रोत्यांना वंदन करते आणि या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. कीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु जगतमान्य जगत व्यापक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणीवर प्रकरणातील वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठ्यातलं गोड अभंग आजच्या या सेवेकरता निवडलाय. विठ्ठल पदस्पर्शानं पवित्र पावन झालेल्या आपल्या असणाऱ्या श्री क्षेत्र नाणेगाव या गावामध्ये अतिशय प्रेमानं आनंदानं भक्तिमय अशा वातावरणामध्ये 3 तपाची पूर्तता आणि या 3 तपाची पूर्तता करत असताना आपल्या नाणेगाव ग्रामस्थ मंडळ, संयोजक आयोजक नियोजक कार्यकारी मंडळ, पंचक्रोशीतील कीर्तनकार प्रवचनकार गुणीजन गायक वादक अन्नदाते वर्गणीदार देणगीदार टाळकरी मळकरी आलेले सर्व श्रोतेवृंद सिस्टीमवाले दादा, मला वाटतं सगळ्यांची नावं झाली का? मी सुटले ना? हा चला, उद्या कोणी म्हणायला नको ताई आमचं नाव घेतलं नाही, बरोबर की? आणि म्हणून ज्यांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग प्राप्त झाला असे आमचे परमार्थ प्रेमी परमादरणीय परमश्रद्धेय माननीय वासुदेव भाऊ शिर्के आणि त्याच पद्धतीनं ही समस्त असणारी ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन इथे येण्याचा योग आणि त्या निमित्तानं तुम्हा माईबापांचं दर्शन. विठ्ठल मराठी भाषेत एक म्हण आहे, धरलं तर सोड काय ते सोडतं चावतं आणि सोडलं तर पळतं. मला तुमच्या भावना पोचतात आहे की मला फॅनची खूप गरज आहे, पण माझा प्रॉब्लेम असा आहे नाही माझा प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या तिकडनं घाटावरनं खाली येताना दोन्ही कान गच्च झाले, त्यामुळे मला काही कळत नाहीये मी काय बोलतेय. त्यामुळे फक्त इतकंच आहे की नको आता फॅनने आणखीन काही त्रास झाला तर कीर्तनाचं काहीतरी वेगळं नको व्हायला. त्यामुळे आपलं जे आहे ते आहे, थोडा घाम आला तरी काही हरकत नाही. तसंही माझं कीर्तन हे दर्शनीय नाहीये पण श्रवणीय मात्र नक्कीच असेल. विठ्ठल 36 वर्षाची परंपरा गावानं जपलेली आहे आणि 3 तपाची पूर्तता जिथं होत असते त्यावेळेला मी नेहमी सांगत असते, कार्य निर्माण होण्याकरता योग लागतो, कार्य टिकण्याकरता क्षेम लागतात आणि कार्य वाढत जाणं याला वृद्धी असं म्हटलं जातं. तुम्ही ऐका, हे करत असताना ही सामान्य गोष्ट नाहीये. 36 वर्ष गावचं गाव पण टिकवणं, 36 वर्ष गावातील हा सप्ताह टिकवणं. कारण सांगते तुम्हाला, मोठे मोठे साधू संत तेने सायास केले, प्रपंच असताना मन नाही गोविले. घरादारावरती तुळशीपत्र ठेवायचं बाबा, आणि तुम्ही आम्ही वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकोबांची ही परंपरा या ठिकाणी आपल्या गावाला द्यायची, हे सोपं नव्हतं. आणि म्हणून मला असं वाटतं आता तरुण वर्गाच्या हातामध्ये खरं तर हे सगळं नियोजन आहे, बरोबर की नाही? यावर्षी मला वाटतं आता काही 2-4 वर्षापासून सगळी तरुण वर्गातली मुलं एवढ्या धडाडीचा हा कार्यक्रम इथं करतात. त्यामुळे माझं एक मत आहे, सगळ्या लोकांनी एकदा आपल्या तरुण कार्यकर्त्यांकरता जोरात टाळी वाजवली. घाटाच्या वर गेला तर तिथं तरुणांना कीर्तनात या असं म्हणावं लागतं. नीट ऐका बरं, घाटाच्या वर गेला तर कीर्तनामध्ये या असं म्हणावं लागतं. आणि इकडं आल्याच्या नंतर मात्र तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात हे ज्ञानोबाराया तुकोबारायांचं प्रमाण जर कोणी खरं केलं असेल तर ते तुम्ही कोकणवासियांनी केलं. ते मला नक्कीच अभिमानानं तुम्हाला सांगावं असं वाटेल. कारण खरंय तुमच्या इकडची ही तरुण वर्गातली मुलं हातामध्ये टाळ घेतात, हरिपाठामध्ये 150-200 पोरं हरिपाठाला नाचतात. याच्यापेक्षा अजून संप्रदायाचं वैभव काय असलं पाहिजे? चला ऐका, आणि मी सांगेल तुम्हाला, वयाचं बालपण हे संस्कारानं शोभलं जातं, वयाचं तरुणपण हे परमार्थानं शोभलं जातं आणि वयाचं उतारवय हे भजनानं शोभलं जातं. बालपणामध्ये संस्कार गरजेचे, तरुणपणामध्ये सेवा गरजेचे, मग ती देशाची असू दे, ईश्वराची असू दे, परमात्म्याची असू दे, पण तरुणपणामध्ये माणसानं सेवाच केली पाहिजे. माझा देश मला गुलामगिरीमध्ये नकोय दादा, माझ्या देशाला आम्ही वाटेल ते करू, नव्हे वेळ पडली तर आम्ही फासावरती सुद्धा जाऊ असं म्हणणारे भगतसिंह वयाच्या 23व्या वर्षी फाशी घेतात. ते तरुणपणामध्ये. नीट ऐका, माझ्या महाराष्ट्रातली गवताची काडी सुद्धा गुलामांच्या ताब्यात खपू देणार नाही. आया बहिणींच्या इज्जती करता अब्रू करता वाटेल ते करू असं म्हणणारे आणि हिंदवी स्वराज्याचं धोरण हातामध्ये घेणारे छत्रपती शिवराय वयाच्या 16व्या वर्षी इथं जाऊन अभिषेक करतात. म्हणजे याचा अर्थ एकच आहे, हे तरुणपणामध्ये. चला, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारख्या आघात ग्रंथाची रचना केली. संसाराचं रहाट गाडगं तुमचं आमचं या ठिकाणी हलकं केलं. अर्जुनाचे निव्याजे श्री गीता प्रकाशली श्रीराजे, पण संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. ही ज्ञानोबारायांची क्रांती तरुणपणामध्ये. आणि म्हणून मी सांगेल, परमार्थ करावा तो तरुणांनी आणि परमार्थ करावा तोही तरुणपणामध्ये. विठ्ठल
बोलणार आहे इकडं पहा सगळेजण. 36 वर्षापूर्वी ज्याला वाटलं गावामध्ये टाळ वाजला पाहिजे, 36 वर्षापूर्वी ज्याला वाटलं गावामध्ये विना उभा राहिला पाहिजे, आणि 36 वर्षापूर्वी ज्यांना असं वाटलं गावामध्ये अखंड हरिनाम यज्ञ चालू झाला पाहिजे. एक बोलू का? नाणेगावची सगळी लोक ऐका. त्या 36 वर्षापूर्वी ज्यांनी ही परंपरा आपल्या गावाला लावून दिली, किंवा 36 वर्ष ज्यांनी ही परंपरा गावामध्ये टिकवली, त्याच्यातली जर काही इथं वयस्कर माणसं असतील, मला वाटतं असतीलच, बरोबर की नाही? माझं मत आहे बाबा, आमच्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराचा सन्मान नाही झाला तरी चालेल, एखाद्या टाळकऱ्याचा सन्मान राहिला तरी चालेल, पण 36 वर्षापूर्वी ज्याला वाटलं गावामध्ये टाळ वाजला पाहिजे, ज्याला वाटलं गावामध्ये विना उभा राहिला पाहिजे, त्यापैकी जर इथं कोणी उपस्थित असेल ना, मला वाटतं कालेच्या दिवशी तुम्ही त्या व्यक्तीचा सन्मान मात्र जरूर केला पाहिजे. 36 वर्ष गावाचं गावठण टिकवलं, परमार्थ टिकवला. सोपं नव्हतं दादा. एकल्याचा नव्हे हा खेळ, म्हणून मेळ मिळविला. हा एवढा मोठा मेळ मिळवत असताना एवढी मोठी क्रांती. मला सांगा, 36 वर्षापूर्वी जेव्हा गावामध्ये पारायण चालू झालं, 36 वर्षापूर्वी जेव्हा गावामध्ये विना उभा राहिला असेल, त्यावेळेला दादा दिगंबर महाराज, त्यावेळेला असा मंडप असेल का? असं काही सिस्टीम असेल का? बोला बोला चोपदार काका, काय असेल? काय होतं? काहीच नव्हतं. आणि तरी सुद्धा या लोकांनी 36 वर्ष गावाचं हे गाव पण टिकवलं. सांप्रदायिक मला सांगा ना, इथं तरुण वर्गातली मुलं आहेत दादा, या लोकांनी ठरवलं असतं गावाला दुसरी कोणती परंपरा लावून दिली असती. त्यांनी ठरवलं असतं नको कीर्तन नको काही, ते म्हटले असते चला गावामध्ये तमाशाच होऊन जाऊ दे, जमलं नसतं बाबा. पण त्यांची इच्छा होती काय, माझ्या तरुण वर्गामधली मुलं पुढे घडली पाहिजे, आणि त्यांनी पुढे जाऊन वारकरी संप्रदायाची माईबापाची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून कुठं ना कुठं तरी हे इवरेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी. आज कुठं ना कुठं तरी एवढा मोठा वेणू आपल्याला पाहायला मिळतोय. मी तर ज्ञानोबा सुरुवातीलाच प्रार्थना करते, ज्ञानोबा 36वा वर्ष नाणेगावला तुम्ही दाखवलं, पण या सप्ताहाची शताब्दी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रानं बघावी, इतकं उदंड त्या ठिकाणी आयुष्य सगळ्या कार्यकर्त्यांना द्यावं, आणि इतकं भरभरून प्रेम ज्ञानोबा तुकोबांचं मिळावं. विठ्ठल. उद्या कालेचं कीर्तन आहे, आणि म्हणून आजच्या दिवशी आपण परमात्म्याकडे काहीतरी मागायचं असतं, बरोबर आहे ना? मग तुकोबाराया या ठिकाणी परमात्म्याकडे गेल्यानंतर काय खरं मागत असतील? आजची मागणी खरी पहिलं तर तशी थोडीशी वेगळी. महाराजांनी आज देवाकडे जाऊन काही मागितलंच नाही. मग महाराजांनी आज मागणं मागितलंय ते संतांकडं. कुणाकडं? संतांकडं. ऐकताय तुम्ही सगळेजण? ऐका वारकरी बाबा. आज तुकोबारायांनी मागणं मागत असताना संतांचा आधार घेतला. महाराजांनी सांगितलं, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुम्ही एक कृपाळू आहात आणि तुम्ही सज्जन आहात, म्हणून तुकोबाराया म्हटले माझं तुमच्याकडे मागणं आहे. ऐका, जर तुम्हाला एखाद्याकडे काहीतरी मागायचं असेल तर तुम्हाला त्याच्याशी गोड बोलावं लागतं. काय करावं लागतं? झोपले का काय? बोला ना बाबा. जर तुम्हाला कुणाकडे काहीतरी मागायचंय तर तुम्हाला त्याच्याशी गोड बोलावं लागतं. महाराजांनी अगोदर स्तुती केली संतांची. महाराजांनी सांगितलं तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही सज्जन आहात, आणि इतकंच नाही तर तुमचा आमच्यावरती कृपादान आहे. फक्त आता एक मागणे, कोणतं? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आमची आठवण तुम्ही पांडुरंगाला सांगावी, इतकी आमची इच्छा आहे. आणि का बरं आठवण द्यायची? त्याच्या मागचं कारण आहे, जीव माझी सांगा काकुळती. आमचा जीव त्या परमात्म्याशिवाय कासावीस होतो. आमचा जीव काकुळतीला आलाय त्याला भेटण्याकरता, आणि म्हणून तुम्ही सगळे संतजन एक करा. काय करा? तुम्ही त्या परमात्म्याला जाऊन सांगा, हा तुकोबा तुमची आठवण काढतोय. ऐका ना वारकरी बाबा. पुढे गेल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं त्या संतांना, एक करा. ऐका, आमच्या जीवनामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही. मायबाप गेले, दुष्काळ पडला, गावामध्ये या ठिकाणी मान राहिला नाही, आता काही राहिलं नाही, आणि माझी अवस्था आहे अनाथ पराधी पतित आघळा. आता मी अनाथ झालोय ना, आता मला कुणी नाहीये त्या परमात्म्याशिवाय, मला या संतांशिवाय आता कोणी राहिलं नाही ना. मग एक करा. काय? आता तुम्ही फक्त मला त्यांच्या पायापासून वेगळं करू नका, परी पाया वेगळा नका करू. आणि शेवटी जाऊन तुकोबारायांनी सांगितलं, हे तुमच्याकडे मागतोय याच्या मागचं कारण आहे, हे दुःख मी दुसऱ्या कुणाला सांगू शकत नाही, आणि तुम्ही सगळे संतजन माझं ऐकू शकता. संतांचं कामच आहे, साधकाचं त्यांना ऐकलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आम्ही तुम्हाला विनवणी करतोय. कोणती? तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपे
तुम्ही फक्त एक करा, आता मला अंतर देऊ नका आणि फक्त त्या परमात्म्याला माझी आठवण सांगा, असं गोड मागणं तुकोबरायाच्या अभंगामध्ये संतांकडे करतात. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये परमार्थाला बाबा या ठिकाणी फार किंमत दिली जाते. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु जगन्नाथांना पवार यांना एकदा साधकांना प्रश्न विचारला, अण्णा परमार्थ कोणी केला पाहिजे? सांगा बरं नाणेगावची लोक, परमार्थ कोणी केला पाहिजे? मी चहा पिऊन येऊ का कुठे? इकडं परमार्थ कोणी केला पाहिजे? बोला मला. अण्णांचं उत्तर सांगते, इकडं ऐका. अण्णांनी मोठ्या लोकांची उत्तरं सुद्धा बाबा फार सोपी असायचे, आपल्यासारखं काही त्यांचं अवघड नसायचं. आत्ताच्या लोकांना असं वाटतं कीर्तनकारानं सोपं कीर्तन अवघड सांगितलं का लोकांना वाटतं फार मोठा कीर्तनकार आहे, पण वास्तविक पाहता जो सोपं करून या ठिकाणी जगाला सांगतो त्यांनाच तर साधू आणि संत असं म्हटलं जातं. वक्ता तो पाहिजे ज्यांना लोकांना कळेल असं सोपं सांगितलं पाहिजे. बरोबर आहे ना? तिकडं पाहता अण्णांनी उत्तर दिलं आणि सांगितलं परमार्थ कुणी केला पाहिजे, तर त्यांचं उत्तर आहे परमार्थ गरिबानं केला पाहिजे. बोला पटकन, कुणी केला पाहिजे? तुम्ही जोरात बोला बरं माझ्याशी, पटापटा बोला. परमार्थ कुणी केला पाहिजे? गरिबानं केला पाहिजे. अण्णांना विचारलं, अण्णा काय म्हणता तुम्ही परमार्थ गरिबानं केला पाहिजे? दादा आता हल्ली पैशाशिवाय काही होत नाही. पैशाशिवाय सप्ताह होईल का? बोला की पटकन. पैशाशिवाय कार्यक्रम होईल का? नाही. बाकीचं सोडा, पैशाशिवाय कीर्तनकार तरी गावात येतो. हा, हे कसं कळलं? इकडं पहा सगळेजण. ऐका अण्णा, तुम्ही म्हणता परमार्थ गरिबानं केला पाहिजे, पण हल्ली श्रीमंत माणसाशिवाय आमचे कार्यक्रम होऊ शकत नाही, आम्हाला पटल असं उत्तर द्या. अण्णा म्हटले, जरी श्रीमंत माणसाशिवाय कार्यक्रम होऊ शकले नाही, पण तरी सुद्धा माझं उत्तर ठाम आहे, परमार्थ हा गरिबानंच केला पाहिजे. कसं काय बरं? त्यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं गरीबाच्या भजनामध्ये प्रेम आहे. काय? गरीबाच्या भजनामध्ये प्रेम आहे. ऐका, ते नेहमी असं म्हणायचे, ते म्हणायचे बाबा रे, शेतावरती काम करणारा एखादा व्यक्ती असेल, नोकरी करणारा एखादा वारकरी असेल ना, तर तो काम करता करता भजन करतो. काय करतो? काम करता करता भजन करतो. घरामध्ये काम करणारी बाई, घरामध्ये जात्यावरती दळण दळणारी बाई, ती कुठं ना कुठं तरी भजन करत असते. श्रीमंत माणसाला फक्त पैसे मोजता येतात. खरे का? बोला ना, खरे का? त्याला भजन करता येत नाही. सोपं सांगते, इकडं पहा. एखाद्यानं तुमच्या सप्ताह करता 1 लाख रुपयाची पावती दिली. किती? 1 लाखाची. आपण तरी कशाला कमी करायची? बरोबर आहे ना? संप्रदाय श्रीमंतांचा आहे. ऐका, एखाद्यानं तुमच्या सप्त्या करता 1 लाखाची पावती दिली आणि दादा तुम्ही जर त्याला सांगितलं, दादा 1 लाख रुपयामध्ये 5,000 कमी द्या, फक्त 2 तास कीर्तनाला बसा, तो काय सांगेल माहितीये तुम्हाला? माझ्याकडनं आणखीन 5,000 जास्त घ्या, फक्त मला कीर्तनाला बसू नका, माझा सन्मान करा आणि मला येते की तुम्हाला. श्रीमंत माणसं बाबा परमार्थाला वेळ देऊ शकत नाही. परमार्थ कोणी करायचा? परमार्थ गरिबानं करायचा असतो. मग आता ऐका, काय आहे ताई या गरिबांकडे आम्हाला सांगा. सोपं सांगते. आता जर इथे एखाद्या बाईला मी म्हटलं ना, मावशी 4-5 वारकरी आता हे आमचं कीर्तन झालं ना, आम्ही सगळेजण तुमच्याकडे येतो आणि आपण चहा पाणी मस्तपैकी घेऊया. एखाद्या बाईकडे इथं बसलेल्या जर साखर नसेल, दादा तिच्या घरामध्ये चहापत्ती नसेल, ती 4 घरी जाईल, उधार पाधार एखाद्याकडनं आणेल, पण ऐका फक्त वारकरी घरी येणारे एवढं तिच्या मनामध्ये जर प्रेम असेल ना, तर ती पहिलं गेल्या गेल्या बाबा गॅसवरती एवढं मोठं पातेलं ठेवेल. काय करेल? बोला बोला. पातेलं ठेवेल. आमच्याकडे असं म्हणतात बाबा, गरीबाच्या घरी गेलं का तिथं फक्त बाबा या ठिकाणी बघण्यासारखा सोहळा असतो. आमची आजी म्हणायची, दिगंबर महाराज, ती म्हणायची मोठ्याचं पाहावं आणि गरीबाचं खावं. मोठ्याचं पाहावं आणि गरीबाचं खावं. खायचं असेल ना, गरीबाच्या घरी जायचं. का? तिथं प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, माणुसकी आहे, नातीगोती तिथं जपली जातात. गरीबाच्या घरी गेल्यानंतर तुम्हाला ते प्रेम मिळतं, ते तुम्हाला श्रीमंताच्या घरी मिळत नाही. ऐका, जर त्या मावशीला म्हटलं मावशी चहा ठेव, मावशी चहा ठेवेल आणि अशी मुठीनं साखर बाबा ती टाकत राहते. कशानं? मुठीनं. मूठ कळते का तुम्हाला? मूठ. गरीबाच्या घरी गेलं का मुठीनं साखर असते, श्रीमंताच्या घरी मूठ नसते. मी काहीच बोलले नाही, सगळं तुम्हीच बोलताय, फक्त नीट ऐका. इकडं पहा सगळेजण. परमार्थ कोणी करायचा? परमार्थ बाबा गरिबांना करायचा असतो. एकदा विचारलं, अण्णा गरिबीमध्ये सुद्धा ही माणसं एवढा परमार्थ कसं काय बरं करू शकतात? रात्रीच्या 9 ते 11च्या कीर्तनामध्ये या माणसांचे चेहरे एवढे टवटवीत दिसतात, याच्या मागचं काय कारण असेल सांगा? मराठी माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, मराठी माणसाच्या जीवनामध्ये काबाड कष्ट आहे, पण एवढे कष्ट करून सुद्धा, रात्रंदिवस मेहनत करून सुद्धा 9 ते 11च्या कीर्तनामध्ये ही माणसं टवटवीत दिसतात. याच्या मागचं काय कारण आहे? अण्णांनी उत्तर दिलं आणि सांगितलं, मराठी माणसाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, मराठी माणसाच्या जीवनामध्ये कष्ट आहे, पण मराठी माणसाच्या जीवनामध्ये जरी संघर्ष असले, जरी कष्ट असले, तरी सुद्धा रात्रीच्या कीर्तनामध्ये ही माणसं टवटवीत दिसतात. याच्या मागचं कारण त्यांच्या आतमध्ये विराजमान असणारं ज्ञानोबा तुकोबाचं चैतन्य आहे.
ज्ञानोबा तुकोबाचं चैतन्य या लोकांना रात्रीच्या कीर्तनामध्ये असे टवटवीत ठेवत असतात. आणि म्हणून कीर्तनकार या ठिकाणी समाजाकडे पाहून, दादा ऐका, तो कीर्तन पुन्हा पुन्हा करावं असं त्याला का वाटतं? त्याच्या मागचं हेच कारण आहे. सांगा, रूप पाहता लोचनी किती वर्ष झाला ऐकतोय, सुंदर ते ध्यान किती वर्ष झाला ऐकतोय, कंटाळा येतो का? बोला बोला, कंटाळा येतो का? नाही नाही नाही. संप्रदायाचा माणसाला कंटाळा येतच नाही. याच्या मागचं कारण असते काय? तुम्ही हा कितीही करा, यानं संतुष्टी होत नाही. विठ्ठल तुमच्या माझ्या सकट प्रत्येकाची इच्छा आहे काय? कधी ना कधीतरी तुम्हाला आम्हाला बाबा थांबायचंय. आज सगळी माणसं रात्रंदिवस पळतात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष चालू आहे. पण एक बोलू का, कुणाच्याही जीवनामध्ये संतुष्टी मात्र प्राप्त झालेली नाही. संतुष्टी आहे का कुणाच्या जीवनामध्ये? संतुष्टी कुणाच्या जीवनाच्या नाही, कुणाच्या जीवनामध्ये नाही. अजून पुढे सांगते, नीट ऐका. ज्यांचा संसार करून झालाय त्या तरी लोकांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा, तुम्हाला तरी कधी असं वाटतं का हो? ऐका ना, मला बसलेल्या लोकांनी उत्तर द्या आणि सांगा, जेवढ्या लोकांनी 60-65 ओलांडली त्यांनी उत्तर द्या. या 60-65 मध्ये तुम्हाला सुख मिळालं का? समाधान मिळालं का? नाही. तुमच्यापैकी एक जण तरी असा आहे का जो एखाद्या तरुण वर्गातल्या मुलाला सांगेल, ए दादा इकडे ये, तुझं लग्न झाले? नाही ना. ऐका, कधी असं कोणी येऊन सांगेल का, नाव काय बाळा तुझं? हा, प्रणय. बरं, तुमच्यातलं कोणी येऊन असं म्हणेल का, प्रणय लग्न करू नको बरं, लग्न फार वाईट असतं, नवरा बायकोचे भांडणं होतात, अरे फार त्रास असतो, असं कोणी? बोला बोला बाबा, कोणी सांगेल तुमच्यातलं? कधीच नाही. आपल्या प्रत्येकाची एकच इच्छा आहे काय? आम्ही बुडालोय ना, खरे ना. ऐका, संतांना माहित होतं आणि म्हणून संतांनी आपल्याला दुःख सांगितलं. ते म्हटले, बस आम्ही एवढंच सांगतो, आमुचे नाचणी नाचू नका, आम्ही करतोय ते तुम्ही करू नका. काय केलंय तुकोबराया तुम्ही आम्हाला सांगा ना. महाराजांनी सांगितलं, आम्ही एक केलं काय? संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. आपलं तसं नाहीये वारकरी बाबा, काय काय आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे काय? इथं बसलेल्यांपैकी कुणी मला सांगा, कुणाला वाटतं का आपल्या मुलांना संन्यास घ्यावा? बोला ना बाबा, आपल्याला वाटतं? आपल्याला कधीच वाटत नाही. उलट इथं बसलेल्या प्रत्येकाची इच्छा आहे, वाढावे संतान आणि व्हावे धनधान्य. प्रपंच वाढला पाहिजे ही तुमची आमची इच्छा आहे. आणि महाराज म्हटले, आमचा शून्य झाला पाहिजे ही आमची इच्छा आहे. विठ्ठल मी अशी काही माणसं पाहिजे दादा का ज्यांना रिकामी बसलेली माणसं सुद्धा चालत नाही. माहिती का तुम्हाला? आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे, आठवला म्हणून सांगते. आमच्या गुरुजींचा दृष्टांत आहे, मला फार आवडायचा तो दृष्टांत. ते म्हणायचे, असा एक 22-23 वर्षाचा मुलगा एका वडाच्या झाडाखाली झोपलेला. तर ऐकताय सगळे बाहेरचे, ऐका.
22-23 वर्षाचा मुलगा असा वडाच्या झाडाखाली झोपलेला. आणि मग तिथं म्हणे एक साधू पुरुष आला आणि त्या साधू पुरुषानं त्याला काही उपदेश करायला सुरुवात केली. त्यानं सांगितलं, काय रे, काय करतोय? त्यानं सांगितलं, काही नाही, वडाखाली आपण बसलेलो. ऐका बरं. एक त्यानं उत्तर दिलं. त्याच्यानंतर मग पुन्हा एक गृहस्थाश्रमी तिथं आला. त्या गृहस्थी मास्तरानं विचारलं, काय रे, 22 वर्ष आहे ना तुझं? हो म्हटलं, 22 वर्षाचं वय माझं. आणि मग एवढा तरुणाट मुलगा, 22 वर्षाचा मुलगा असा झाडाखाली झोपलाय, कसं काय जमेल? मग त्यानं विचारलं, का हो, मी काय केलं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे? त्यानं सांगितलं, अरे तुझ्यासारख्या मुलानं काबाड कष्ट केले पाहिजे, तुझ्यासारख्या मुलानं 2 रुपये कमवले पाहिजे. बरोबर आहे का? बोला ना, बरोबर आहे ना? ऐका, या गृहस्थी माणसानं सांगितलं, तुझ्यासारख्या मुलानं 2 रुपये कमवले पाहिजे. हा जरा उठून बसला. ऐका बरं. उठून बसल्याच्या नंतर त्यानं विचारलं, म्हणजे काका, तुम्ही मला म्हणताय 2 रुपये कमवले पाहिजे, पण मला तुम्हाला विचारायचंय, ठीक आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी 2 रुपये कमवले, पण कमवल्यानंतर त्यानं काय होईल? त्यानं काय होईल म्हणजे, अरे जर तू 2 रुपये कमवायला लागला तर तुझं कुठं ना कुठं तरी घरदार होईल. जर तू तुझं एखादं घरदार केलं, एखादी गाडी घेतली, तर मग मात्र तुझं एक लग्न होईल. तो म्हटला, ठीक आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी काबाड कष्ट केले, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी घरदार उभं केलं, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी एखादी गाडी घेतली, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे माझं लग्न झालं, पण त्यानं काय होईल? तो म्हटला, अरे लग्न झाल्यानंतर काय आहे? लग्न झाल्यावर मोक्ष मिळतो का? बोला बोला. लग्न झाल्यानंतर मोक्ष थोडीच मिळणार आहे. अरे जर तुझं लग्न झालं तर तुला मुलं बाळ होतील, तुझा संसार वाढेल. बरोबर, ठीक आहे काका, तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला मुलं बाळ झाली, मग त्यानं काय होईल? ते म्हटले, अरे त्यानं काय होईल म्हणजे, या मुलाबाळांना जर तू चांगलं शिकवलं, त्या मुलाबाळांना जर तू चांगलं नोकरीला लावलं, तर त्यांच्या जीवावरती उद्या तू असा आरामात बसून खाशील. त्यानं सांगितलं, काका मग मी आता काय करतोय? मी आता काय करतोय? मी आताही आरामातच खातोय ना. मग मी आताही आरामात खातोय, तर तुम्हाला माझं सुख का बघत नाही? मी बिचारा वड्याच्या सानिध्यामध्ये जर सगळी सुख उपभोगतोय, मग मला एवढं सगळं करायची गरज काय? ऐका, तुमच्या आमच्या प्रत्येकाची इच्छा आहे काय? आपण तर संतुष्ट नाही, आणि आपण कोणाला संतुष्ट होऊ सुद्धा देत नाही, पण संतांनी मात्र तुम्हाला आम्हाला प्रत्येक वेळेला सावध केलं. ऐका, संतांचं काम आहे या जगामध्ये आपलं कल्याण व्हावं, असं जर कुणाला वाटत असेल तर ते फक्त आणि फक्त संतांना वाटतं. वेळोवेळी ज्ञानोबा तुकोबा तुम्हाला आम्हाला सावध करत राहिले. ऐका, त्यांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं, अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. वेळोवेळी त्यांनी तुम्हाला आम्हाला सावध केलं, बाबा रे, आयुष्याचा प्रत्येक क्षण महत्वाचा आहे, आणि या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही एक करा, काय? उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. ऐका, आतापर्यंतचा तुमचा आमचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे, तुमचा आमचा प्रत्येकाचा संसार चांगला झाला पाहिजे त्याच्याकरता. वारकरी बाबा, पण मला तुम्हाला बसलेल्यांना विचारायचंय, परिस्थिती बदलत चालली, कलियुगाचं वाहतं वारं चालू आहे, बरोबर आहे ना? आणि आता या कलियुगामध्ये इथं बसलेल्या लोकांनी मला उत्तर द्या आणि मला सांगा, प्रामाणिकपणे बोला सगळ्यांनी माझ्याशी, आणि मला सांगा, तुमच्या म्हातारपणामध्ये तुमची मुलं तुम्हाला जीव लावतील, तुम्हाला सांभाळतील, तुमची सेवा करतील, अशी तुम्हाला गॅरंटी आहे का?
वारकरी सोडून बरं. वारकऱ्याचं नाही सांगत मी, ज्ञानोबा तुकोबाचे अभंग पाठ असणारे नाही, बाकीचे बोला बोला गॅरेंटी आहे. बाबा आत्ताची मुलं इंग्लिश मिडियमला जातात. कुठं इंग्लिश मिडियमला? तुम्ही शाळेत गेलेत बाबा? शाळेत गेलेत का तुम्ही? बोला ना बाबा, शाळेत गेले. आपल्याला शाळेमध्ये म्हणजे तुम्हाला होतं का नाही माहित नाही, आता तुमचं आणि माझा बराच डिफरन्स दिसतोय मला. पण ऐका ना, आपल्याला शाळेमध्ये एक गाणं होतं, ये रे ये रे पावसा. येते की तुम्हाला? बाबा ये रे ये रे पावसा तुला आठवते कविता होती ना ते प्रत्येकाला. आत्ताची मुलं इंग्लिश मिडियमला जातात, त्यांना तुमच्या माझ्यासारखं ये रे ये रे पावसा नाहीये. मग त्यांना शाळेत गेल्या गेल्या पहिली कविता आहे रेन रेन. बरोबर आहे ना? रेन रेन बघा पाठ झाली आपली पण सगळ्यांची. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ होतो झाले झाले पावसा. बरोबर आहे? आपल्याला होतं ये रे ये रे पावसा, आपल्या मुलांना बाबा, आपल्या मुलांना जारे जारे, नातवांना आता जारे जारे पावसा, तुम्हाला ये रे ये रे पावसा. मला सांगा तुमची पिढी गेली पण आमचं त्यांचं जमेल का अशी मला तरी शंका आहे. विठ्ठल माझं पटेल नाही पटेल पण आता ऐका, जग कधी बदललं हे आपण सांगू शकत नाही. ज्ञानोबांची प्रमाणं चुकीची नाहीत ना बाबा. ऐका, ज्ञानोबा यांनी उत्तर दिलं घरचे सांभाळतील पण तोपर्यंत खाटेवर येतोपर्यंत. तिथून पुढच्या प्रवासाचं काय? 7 प्रकारचे दुःख माणसाला भोगावी लागतात. किती प्रकारचे? नाणेगाव तुला पटकन, किती प्रकारचे दुःख? 7 प्रकारचे दुःख माणसाला भोगावी लागतात. लिहून घ्या, ऐका इकडं पहा. पहिलं दुःख आहे गर्भवासाचं. काय सांगू गर्भीची यातना, माझं भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाना, तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. 5 वर्षाच्या बाळाला मदालसेनं उपदेश केला आणि मदालसा म्हणते, बाळा पहिलं दुःख तू पचवलं असशील पण आई तुला काय वाटतं तुझा जन्म झाला तो असाच झाला का? नाही. मग येताचे कर्म जाड तुझी मान अडकली, तू येताना तुझी मान अडकली होती, मी होते म्हणून तू वाचला, असं मधालसा बाळाला सांगते. चला दुसऱ्या दुःखामधनं तुम्ही सगळे सावरले. पुढं गेल्यानंतर तिसरं दुःख सांगितलंय बालपणाचं. पुढं काही लोक म्हणतील ताई बालपणात कसलं आलंय बरं दुःख, कारण सगळी लोक काय म्हणतात लहानपणा देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा. बरोबर आहे ना? आता याच्यावर शंका घेतील काही, पण माझ्याकडे उत्तर आहे बाबा. ऐका ना, 18 वर्षाचा हा परमार्थ आहे, त्याच्यात बरंच काही शिकायला मिळालं. सगळ्या लोकांनी उत्तर द्या. जोपर्यंत आपल्या बालकाला बोलता येत नाही, जोपर्यंत त्याला काय पाहिजे काय नको हे सांगता येत नाही, तोपर्यंत त्याला काही पाहिजे असेल त्याला काय करावं लागतं? झोपले का? त्याला काय करावं लागतं? त्याला रडावं लागतं बाबा. तुम्ही रडलेत ना सगळे? ऐका ना. आणि मग घरामधली एखादी वयस्कर बाई तर्क वितर्क लावत असते. काय ग तुझ्या पोटात काही, तुझ्याकडनं काही त्याच्या खाण्यामध्ये काही बदल झाला का, काहीतरी त्याच्याकडनं चुकलंय का, त्याला कोणाची नजर झाली असेल का, असं म्हणतात का तुमच्याकडे? बोला ना, म्हणतात का? ऐका, जोपर्यंत त्याला बोलता येत नाही तोपर्यंत त्याला काही पाहिजे असेल तर किमान त्याला 1.5-2 वर्ष रडावं लागतं. हे झालं बालपणाचं दुःख. पुढे गेल्यानंतर माणसाला वाटतं आपण तरुणपणामध्ये सुखी राहू, पण त्याला तरुणपणाचंही सुख मिळत नाही. याच्या मागचं कारण आहे संसार दुःख मुळ सोयीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी येईल निर्मळ. हे झालं तरुणपणाचं दुःख. माणसाला वाटतं म्हातारपणात सुख मिळेल. तुम्हाला वाटत होतं ना आता तुम्ही काय म्हटले, आमची पोरं आम्हाला सांभाळतील. तुमची पोरं सांभाळतील, शरीर सांभाळेल का तुम्हाला? बोला बोला. शरीर बाबा, पोरांवर विश्वास ठेवताय, शरीरावर पण ठेवता आला पाहिजे ना. शरीर साथ देतं का? नाही. आणि जर शरीरानं साथ दिली असती तर ज्ञानोबा यांनी आपल्याला सांगितलंय, माऊली म्हणतात बाबा रे, या देहाचा भरवसा पुत्र न मानी आईसा. याच्यावरती मला ते नाही प्रमाण अपेक्षित, मला आता एक वेगळं प्रमाण अपेक्षित आहे. ज्ञानोबा यांनी आपल्याला सांगितलंय बाबा रे, या शरीरानं आपल्याला सांभाळलं पाहिजे, पण ते शरीर सांभाळत नाही कारण म्हातारपणाची अवस्था अत्यंत कठीण आहे. ज्ञानोबा या सांगतात, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले गोबड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परी गती झाली, अवघे करती हाड हाड. आता मला बोला, फक्त तुमची पोरं तुम्हाला सांभाळतील का? तुमचे हाडहाड, तुमच्या नाकातोंडातनं शेंबूड, तुमच्याच हातापायाचे थरकाप. आता कोणी मला उत्तर द्या आणि मला सांगा ताई आमची मुलं आम्हाला सांभाळतील. दादा
कोणी सांभाळत नाही हो कोणाला. ऐका आता तुलसीदासांचं प्रमाण सांगतो म्हणजे कीर्तन लक्षात येईल. तुलसीदास उत्तर देतात आणि सांगतात, ते म्हणतात, कलियुग बैठा मार कुंडली जाऊ तो मैं कहा जाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहा से लाऊं, तब की दासी एक मंथरा अब घर घर में पाऊं, अब हर घर में रावण बैठा इतने राम कहा से लाऊं. चला पुढे, हेही नाही पटलं तर पुढचं लिहून घ्या. तेरे ही जितने साथी सब वक्त के चलिंदे हैं, छीन कर तेरी दौलत दो ही लफ्ज फंदे हैं, इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले दिल में, तू खुदा को भुला है वक्त के झमेले में. कोणी कोणाला सांभाळत नाही हे लक्षात राहू द्या. आपल्याला वाटतं आपली मुलं बाळ सांभाळतील, पण ज्ञानोबा यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलंय सांभाळणारं कोणीच नाही. आणि तुकोबांनी त्याला पुष्टी देऊन सांगितलं, जन हे सुखाचे दिल्या भेटल्याचे, 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 अंतरे काळीचे नाही कोणी, अंतरे काळीचे नाही कोणी, झाल्याही न शक्ती न डोळे कळती, झाल्याही न शक्ती न गळती, अंतरे काळीचे नाही कोणी, झाल्याही न शक्ती. संतांनी पावलोपावली तुम्हाला मला सावध केलं. वारकरी बाबा इकडं पाहता सगळेजण, ऐका. या जगामध्ये आपलं कोणीच नाहीये. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, या जगात आपलं कोणीच नाहीये. सगळी लोक केवळ आणि केवळ तुमच्या माझ्या बरोबर राहतात. ती फक्त आणि फक्त स्वार्थापोटी राहतात. कशा करता राहतात? स्वार्थापोटी. तुमचा फायदा संपला, लोकांना तुमची गरज नाही. खरंय का? बोलत नाही का तुम्ही? बाबा तुमचा फायदा संपला, लोकांना तुमची गरज नाही. सोपं सांगते, ऐका. गुरुजींचं वाक्य आठवलं म्हणून सांगते. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, माणूस ज्या आधारावरती मोठा होतो त्याचा आधार निघून गेला का त्याचं मोठेपण निघून जातं. नीट ऐका बरं. ज्या आधारावरती माणूस मोठा होतो ना त्याचा आधार निघून गेला का त्याचं मोठेपण निघून जातं. मला बसलेल्यांनी सांगा, एखादा पैशाच्या जीवावरती मोठा असेल, कशाच्या बाबा? पैशाच्या जीवावरती. सांगा बरं बसलेल्यांनी मला. त्याचा पैसा निघून गेला, त्याला कोणी मोठं म्हणेल का? बोला बरं. त्याला कोणी मोठं म्हणेल का? नाही. माणूस ज्या आधारावरती मोठा आहे त्याचं मोठेपण कधी, जर त्याचा आधार गेला त्याचं मोठेपण संपून जातं. सोपं सांगते. एकेकाळी ऐश्वर्या राय हे नाव तुम्ही ऐकलंय सर्वांनी? ऐश्वर्या राय हे नाव ऐकलंय का? बोला ना. तरुण वर्गातली मुलं तुम्ही तरी बोला बाबांना. ऐकलंय ना? ऐका. एकेकाळी भारताची नवे तर विश्वसुंदरी म्हणून तिला किताब दिलाय. कुणाला? इकडं पहा बाबा. विश्वाची सुंदरी म्हणून तिला किताब दिला तिच्या तारुण्यामध्ये. पण मला बसलेल्या लोकांनी उत्तर द्या, वयाच्या 60व्या वर्षी दादा तुम्ही जर तिची मुलाखत घेण्याकरता गेलात तर वयाच्या 60व्या वर्षी तुम्ही तिला विश्वसुंदरी म्हणू शकता का? का बरं? त्याच्या मागचं कारण ज्या सौंदर्याच्या जीवावरती तिला तो किताब मिळाला होता, ज्या आधारावरती तिला ते सौंदर्य प्राप्त झालेलं होतं, ते आधार राहिलं नाही तर मग मात्र तिचं मोठेपण सुद्धा तिथं राहत नाही. माणसाचं बाबा गंमत आहे. ऐका. तुम्ही आम्ही ज्या आधारावरती जीवन जगतोय तो आधार निघून गेला का तुमचं आमचं मोठेपण निघून जात असतं. तुकोबांना सगळं माहित होतं. वयाच्या 13व्या वर्षी तुकोबाराय अनाथ झाले. आई गेली, वडील गेले आणि पुढे गेल्याच्या नंतर मात्र गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री कान्नान करता मेली. महाराज म्हणते, माझ्या घरामधली माझी बायको अन्न करून जाताना मला पाहावी लागली. ऐका. काय असतं बरं एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख? कधीतरी तुकोबारायांकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. महाराज दोन्ही परिस्थितीमधलं जीवन तुकोबारायांनी पाहिलं. एक काळ होता
गावातली लोक तुकोबारायांना शेठ म्हणत होती. काय म्हणत होती बाबा? शेठ म्हणत होती. आणि एक काळ असा होता तर तुकोबारायांवरती मात्र अन्न करून या ठिकाणी हात पसरायची वेळ आली. ऐका बरं, दोन्ही जीवन तुकोबारायांनी अनुभवलं. एक काळ होता ज्या वेळेला गावामध्ये समाजामध्ये सावकारकीचा मान होता आणि नंतरची परिस्थिती अशी आली का सगळा मान तुकोबारायांचा निघून गेला. का? आता महाराजांकडे 1 रुपयाचं धन राहिलेलं नव्हतं. होता राहता वाडा, तो सुद्धा सावकारानं काढून घेतलेला होता. मग आता ऐका, एक परिस्थिती होती महाराजांच्या जीवनामध्ये. त्यांची पहिली पत्नी महाराजांवरती फार प्रेम करायची, पण नंतरची पत्नी जी होती ती मात्र लोकांना गाराणी सांगायची. गाराणी कळतात का तुम्हाला? नाणेगावची लोक गाराणी कळतात? ऐका, गाराणी सांगत बसायची. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगायची काय बाबा माझ्या नशिबामध्ये देवाने हे टाकलंय काय माहिती. ती लोकांना म्हणायची फुटकाच विना त्याला 2 तारा घालिये रजारा पंढरीच्या माझ्या 4 बहिणी नांदती सुखात माझी कर्मरेषा ऐशी कैशी तुकोबाची कांता सांगे लोकापाशी माझा वेडा जातो बाई पंढरीशी माझा वेडा जातो बाई पंढरीशी जातो बाई बाबा गाराणी सांगायची. आपली गाराणी वेगळी आणि तुकोबांच्या पत्नीची गाराणी वेगळी. आपली गाराणी सांगू का? सांगा म्हणतात. काय करू सांगू? तुला माहिती का अमक्याच्या घरात काय झालं? तुला माहिती का तमक्याच्या घरात काय झालं? तुला माहिती का रामभाऊची सोनाशी? तुला माहिती का अमक्याची पोरदशी? तुला माहिती का हिच्या पोरानं काय केलं? तुला माहिती का तिची पोरगी? हे बोलायचं तुम्हाला? एवढं बाजगडे ऐका, ही सामान्य घराणी बाबा आपली. पण महाराजांची पत्नी येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला महाराजांबद्दल बोलत राहायचे. दोन्ही जीवन तुकोबारायांनी अनुभवलं. पण आता ऐका, महाराजांनी सुरुवातीला तुमच्या आमच्यासारखा संसार केला. पुढे गेल्यानंतर तुकोबारायांना कळून चुकलं जगामध्ये या ठिकाणी तुमचं आमचं कोणी नाही. वारकरी बाबा कोणीच नाही या जगामध्ये. का? महाराजांना माहित होतं माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचो. त्याच्याशिवाय सोडवणारे दुसरं कोणी नाहीये. महाराजांना कळून चुकलं आणि मग महाराजांनी आता परमार्थाच्या दिशेनं पाऊल टाकायचं ठरवलं. महाराज म्हटले चला येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तुकोबारायांनी विचारायला सुरुवात केली. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार बाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा मूळ लवकरी पाठवा. मला विचारायचंय मूळ लवकरी पाठवा या शब्दाचा अर्थ कोणाला माहितीये? हातवर करा बरं. कोणाला माहितीये? तुम्ही म्हणा ना तुला कशाला बोलवले. बारीक तोंड करता तुम्ही सगळे. नाणेगाव ना इकडं पा सगळे. सांगू का? सांगू? ऐकायचं तुम्हाला अर्थ त्याचा? इकडं पाहता ताड बसा. ताड बसा. ताट नाहीत का तुमच्याकडे लोक? आमच्याकडे नाही ना ताट लोक. काय इकडे नमुने सगळे इकडं पहा. मूळ लवकरी पाठवा या शब्दावरती मला बोलायचं. बोलते ऐका. काय आहे बरं मूळ लवकरी पाठवा? एका राज्यामध्ये एक नियम होता. नियम असा होता त्या राजाचा किंवा त्या राज्याचा राजा कोण होणार हे हत्ती ठरवायचा. कोण ठरवायचा? बोलायला पटकन. कोण ठरवायचा? हत्ती ठरवायचा. ऐका आता इकडं पहा. त्या नगरीचा एक नियम होता. हाती ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाकेल त्यानं 5 वर्ष गादीवरती बसायचं. किती वर्ष? दादा 5 वर्ष गादीवरती बसायचं. हा सगळ्यात माझ्या आवडीचा दृष्टांत आहे. त्याचं कारण तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण ऐका आता 5 वर्ष त्याला गादीवरती बसायचं. पण त्या नगरीचा एक दुसरा नियम होता. कोणता? 5 वर्ष झाल्यानंतर लोकांनी त्याला पालखीत बसवायचं आणि मग पालखीमध्ये बसून वाजत गाजत त्याला जंगलात सोडून द्यायचं.
कुठं सोडून द्यायचं? तुम्ही टेन्शन मध्ये आहेत का? तिकडे पाहा सगळेजण. बाबा त्याला जंगलात सोडून द्यायचं. परत त्यानं घराकडे यायचं नाही. परत त्यानं बायका पोर काही म्हणायचं नाही. तुमच्या भाषेत म्हणायचं तर परत माघारी. त्यानं परत इकडे यायचं नाही. आता नीट ऐका. सगळी लोक जाताना रडत जायचे. का? एकमेव असं नगर होतं का ज्या नगरामध्ये सगळ्या लोकांना वाटायचं हत्तीनं आपल्याकडे पाहू नये. नाही कळलं तुम्हाला? ज्यांना कळलं त्यांना कळलं. उद्या बाकीच्यांनी काल्याला बसावा जेवायला. दादा त्या नगरामध्ये सगळ्यांना असं वाटायचं हत्तीनं आपल्याकडे पाहू नये. का? जर हत्तीनं आपल्याकडे पाहिलं आणि हत्तीनं जर वरमाला गळ्यात टाकली 5 वर्ष गादी आणि परत मात्र काहीच बघायचं नाही. मग जंगलामध्ये सोडून दिलं जायचं ना. मग आता ऐका, सगळी लोक 5 वर्ष गादीवरती बसायची. नाईलाज असतं, हे नीट ऐका, हे नाईलाज असतं. सगळी लोक त्या गादीवरती बसायचे. पण दादा जाताना मात्र सगळी लोक रडत जायची. का बरं? परत यायचं नाही ना. बरोबर आहे ना? परत इकडे येणं नाही. परत बायको म्हणायची नाही, मुलं म्हणायची नाही. जंगलामध्ये सोडलं जायचं. आता नीट ऐका, असं म्हणतात सगळी लोक रडत जायचे. पण त्या नगरीमध्ये एक राजा होता. 5 वर्ष गादीवरती बसला. आणि नाणेगावची लोक ऐका, जाताना मात्र तो हसत हसत निघाला. कसा? हसत हसत निघाला. जोपर्यंत तुम्ही रडताय तोपर्यंत लोकांना तुमचं काही वाटत नाही. तुम्ही फक्त हसायला सुरुवात करा. लोकांना लगेच पोटात दुखायला सुरुवात होते. लोकांना लगेच टेन्शन येतं. याच्याकडे नेमकं जास्त झालंय काय? हा एवढा समाधानी आहे तरी का? लोक अपने दुःख से दुखी नाहीये, बल्कि लोग तो दूसरों के सुख से ज्यादा दुखी आहे. लोकांना आपलं स्वतःचं दुःख नाहीये, मग दुसऱ्याचं सुख पाहून लोकांना जास्त त्रास होतोय. दादा ऐका ना, सगळ्या लोकांना टेन्शन कोणत्या राजाचं आलं? त्या राजाचं नाही जे रडत रडत चालले होते. मग जो हसत हसत निघाल्या लोकांना त्याचं टेन्शन आलं. लोक अशी त्याला डिवसायचे. ए तुला माहित नाही का परत यायचं नाही? तो म्हणायचा मला माहिती. तुला माहित नाही का परत इकडे तुला बायको पोरं काही बघता येणार नाही? तो म्हटला माहितीये. तुला माहित नाही का तुला जंगलामध्ये सोडणार आहे? तो म्हटला माहितीये. मग तरी सुद्धा तो हसत चालला. याच्या मागचं कारण काय? त्यानं उत्तर दिलं आणि सांगितलं, बाबा रे, ज्याची तिकडं जाण्याची तयारी भक्कम आहे तो रडत जाईल कशाला? ऐका इकडं का, मला बसलेल्यांनी सांगा, MSCBचे ऑफिसर येतात का तुमच्याकडे रिडिंग घेण्याकरता? येतात. दादा ज्याचा मीटर प्रॉपर चाललाय त्याला भीती आहे का? त्याला कसली भीती आहे का? नाही. पण ज्याचा आकडा टाकून काम चालू त्याला धडधड आहे, त्याला भीती आहे की नाही? वायरमॅन आला तो पकडलो गेलो तर ते बिचारा 100-200 रुपये देऊन बाबा मॅनेज करायचं काम करतो. बरोबर आहे? ज्याचा मीटर प्रॉपर चाललाय त्याला भीती वाटते का? भीती वाटत नाही ना. नाही का? त्यानं उत्तर दिलं आणि सांगितलं, 5 वर्ष जेव्हा तुम्ही मला गादीवर बसवलं ना त्यावेळेला मी अगोदरच्या सगळ्या लोकांचं पाहिलं होतं. काय? का तुम्ही त्याला परत इकडं आणत नाही, म्हणून मी 5 वर्ष फक्त एकच काम केलं. काय? जसा बंगला इकडं होता तसा, जशी गाडी इथं होती तशी तिकडंच गेल्यानंतर खायची अडचण नको म्हणून अगोदर शेती करून ठेवली. बसलेल्या लोकांनी सांगा, ज्याचं लाईफस्टाईलच चेंज होणार नाहीये त्याला भीती वाटेल का? बोला, त्याला भीती वाटेल का? महाराज म्हटले, देवा तुझ्याकडे येण्याची तयारी भक्कम आहे म्हणून इतकी घाई करतोय. तुका म्हणे मज आठवा, तुका म्हणे मज आठवा, तिथं पेटीवाल्याच्या घड्याळाकडे मी बघत होते. कोणाच्या? तुम्ही झोपले नाही ना? बाबा पेटीवाल्याच्या घड्याळाकडे बघून कीर्तन करत होते. पण त्या बाबांचं घड्याळच बंद होतं. आणि पुढे ऐका ना, आज माझी दया माझ्या मैत्रिणीला आली.
ती म्हटली संगीताताई सकाळी एवढा मोठा सीन झालाय, तुम्ही आज माझं घड्याळ घाला. तिने मला तिचं घड्याळ घालायला दिलं. बघू नका माझ्याकडं 10 वाजून 10 मिनिटाला बंद पडलंय ते. माझ्याच नशिबाला असं का? जर मला आता कोणाचा तरी फोन आला नसता, तुम्ही विचार करा माझं पहिलं प्रमाण कधी झालं असतं. तिला गिफ्ट म्हणून परत देते ते, पण आता सेल टाकून देणार आहे मी. ऐका आता इकडं पहा, मला एकच सांगायचंय, तुका म्हणे मग आठवा पुढे लवकरी पाठवा, या प्रमाणावरती आपण होतो. दादा संतांनी या ठिकाणी अगोदर जाण्याची तयारी भक्कम केली. माझे गुरुजी नेहमी असं म्हणायचे, प्रवासाला जर कधी निघालात ना, प्रवासाला दादा आपल्या सोबत चाललाय त्याच्याबरोबर कधी प्रवासाची चर्चा करत जाऊ नका. मग जे पोहोचलेत ना त्यांच्या बरोबर चर्चा करायची. नीट आहे का बरं? जे अगोदर पोहोचले त्यांच्या बरोबर चर्चा करायची. तुमचं आमचं कॉम्पिटिशन नको त्या लोकांबरोबर, हा नको त्या लोकांबरोबर आहे. आपण वारीला निघालो ना तरी एखाद्याला असं दिवस तुझी कितवी वारी, काय म्हणतो तुझी किती वारी, म्हणजे याचा अर्थ काय? आपलं कॉम्पिटिशन पण बाबा आपल्यासारख्या छोट्या मोठ्या लोकांमध्ये चाललंय. माझं मत आहे तिकडं पहा, आपलं कॉम्पिटिशन कधीतरी मोठ्या लोकांबरोबर असलं पाहिजे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला आपण विचारलं पाहिजे, का रे ध्रुवा कसं काय बरं तुला देव मिळतोय रे? हा कधीतरी प्रल्हादाला विचारलं पाहिजे, प्रल्हादा अरे एवढं सगळे संकट एवढे आघात तुझ्यावरती आले तरी सुद्धा नारायणाचं भजन कसं काय बरं करतोय रे? ऐका, ध्रुव बाळाच्या या कथेमध्ये तुम्हाला कळेल नारदाची भेट व्हावी आणि नारदानं ध्रुव बाळाची परीक्षा घ्यावी. आता मला पूर्वीचा पहिला वृत्तांत सांगायचा नाही, कारण आता मला वेळ कळालेली आहे, म्हणून आपण थेट येऊया, म्हणजे माझं पहिलं प्रमाण तरी व्यवस्थित सुटल. एकदा परवा दिवशी आम्ही कीर्तनाला गेलो. एक जण मला म्हटला, संगीताताई तुमच्या अभंग पूर्ण सुटत नाही. त्याला म्हटलं एक काम करत जा, पाकिटात घालून देत जा, माझ्याने घरी घालून सोडवत जाईल. खरे खरे बाबा, अभंग सुटतात का? कीर्तनकार सुटला पाहिजे. विठ्ठल ऐका, मला पहिलं सुरुवातीचं सांगायचं नाही उत्तानपाद नावाचा राजा, सुरुची, सुनुती, उत्तम आणि ध्रुव हे मला सांगायचं नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आईनं बापाच्या मांडीवरनं काढलं आणि बापाच्या मांडीवरनं काढल्यानंतर ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईकडे गेला. आईला सांगितलं, आई तुझ्या गर्भामध्ये अशी कोणती या ठिकाणी सोय मला कमी पडली का? मला माझ्या आईने, त्या आईनं मला सांगितलंय का जा आणि जंगलामध्ये जाऊन नारायणाला प्रसन्न कर. नारायणाला प्रसन्न करून तिच्या पोटी जन्म घ्यायला लावला. असं आई ती का बरं म्हटली असेल? ऐका बरं. आणि ध्रुव बाळाच्या आईनं म्हणजे सुनीतीनं उत्तर दिलं. ती म्हटली, बाळा तुझ्याकडनं 2 चुका घडल्या. कोणत्या? एक, तुझी पहिली चूक आहे कोणती? तू माणूस म्हणून जन्माला आला. आणि तुझी दुसरी चूक आहे, माझ्यासारख्या अभागीच्या पोटी तू जन्म घेतला. ऐक बरं बाळा, ऐक. अरे तुझा बाप दासी म्हणून सुद्धा माझ्याकडे पाहत नाही, पत्नी म्हणून तर आमची गोष्ट आहे, आणि तू माझ्या पोटी जन्म घेतला ही तुझी सगळ्यात मोठी चूक आहे. आणि ऐक बाळा, खरं सांगू का, त्या आईनं तुला काही चुकीचं सांगितलं? जा जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या कर आणि अशा गादीवरती जाऊन बस तर ज्या गादीवरनं परत तुला कोणी हाकलणार नाही, ज्या गादीवरनं परत तुला कोणी काढू शकणार नाही. 5 वर्षाचं ध्रुव बाळ जंगलाच्या दिशेने निघाले आणि जंगलामध्ये जात असताना विश्वाच्या मालकाला काळजी वाटली, माझ्या या ध्रुव बाळाचं कसं काय होणार आहे. विश्वाच्या मालकाने नारदजींना सांगितलं, नारदा 5 वर्षाचं बाळ आहे रे, जा 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 पटकन, आणि जाऊन पटकन या ठिकाणी त्याच्यावरती कृपा करा. ऐका, नारदजी खाली आले, पण आता गुरुजींचं वाक्य आहे, ऐका. गुरुजी म्हणायचे, भक्ती ही परीक्षा देत असते आणि बुद्धी ही नेहमी परीक्षा घेत असते. बुद्धीचं काम आहे तिनं परीक्षा घेत राहायचं आणि भक्तीचं काम आहे तिनं परीक्षा देत राहायचं. अजूनही इथं बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे, ज्ञानोबारायांच्या माधुकरी करता कितीतरी संघर्ष ज्ञानोबारायांना करावा लागला. का? भक्तीचं काम आहे तिनं परीक्षा देत राहायचं. विसोबा खेचरांनी खापर देऊ नये, खापर मोठी गोष्ट होती का? पण तरी सुद्धा बुद्धी परीक्षा घेत राहते. रामेश्वर भट्टांनी वया इंद्रायणीमध्ये बुडवावंय का? पण बुद्धी परीक्षा घेत असते आणि भक्ती ही नेहमी परीक्षा देत असते. वारकरी बाबा ऐका, असं म्हणतात, ध्रुव बाळानं विचार केला, चला आपली परीक्षा आहे. नारदजीनं या ठिकाणी परीक्षा घ्यायचं ठरवलं. नारदजी म्हटले, ए ध्रुवा कुठे निघाला जंगलामध्ये? काय जंगलामध्ये? त्यानं सांगितलं, माझ्या आईनं सांगितलंय जंगलामध्ये देव असतो. कोण असतो? देव असतो. नारदानं सांगितलं, बाळ काय तुझ्या आईने तुला खोटं सांगितलं? जंगलामध्ये देव नसतो. मग जंगलामध्ये बब्बर शेर असतो. काय असतो? वाघ असतो, सिंह असतो, आजगर असतो. तुला कोणी सांगितलं जंगलामध्ये देव असतो?
तो म्हटला नाही, माझ्या आईनं मला सांगितलंय की बाबा रे, जंगलामध्ये जरी कुणी तुला भेटलं तरी सुद्धा सर्वाभूती पाहे एक वासुदेव, जरी तुला कोणी भेटलं तरी सगळ्यांमध्ये तू देववान, असं मला माझ्या आईनं सांगितलंय. नारदानं विचार केला, याची परमार्थाची पहिली पायरी पक्की आहे. जर तुम्हाला परमार्थात यायचंय, नाणेगावची लोक ऐका, तर तुमची पहिली पायरी पक्की पाहिजे. त्याला विश्वास असं म्हटलं जातं. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही परमार्थामध्ये यायचं नाही. हे मला का सांगावं लागतंय? कारण कोरोनात वारकऱ्यांनी माळा काढावे का? बाबा, पण तरी लोकांनी काढल्यात माळा. म्हणून जर तुमचा विश्वास नाही, तुम्ही परमार्थात येऊ शकत नाही किंवा तुम्ही येऊच नाही. आता ऐका, नारदानं विचार केला, याची परत परीक्षा घेतली पाहिजे. आणि मग नारदानं विचारलं, ध्रुव बाळा, खरं खरं उत्तर दे रे, घरी किती वेळा जेवत होता? ध्रुवानं उत्तर दिलं आणि सांगितलं, सकाळी आई चहा द्यायची, दुपारी जेवण द्यायचे, परत संध्याकाळी चहा द्यायची, परत रात्रीचं जेवण द्यायचे. मग काय रे ध्रुवा, जर तुला 4-4 वेळा खायला मिळत होतं तर या जंगलामध्ये तुला कोण खायला देणार आहे? ध्रुवजींचं उत्तर ऐका. ध्रुवानं उत्तर दिलं आणि सांगितलं, माझ्या आईनं मला सांगितलंय, जब दात नहीं थे तब दूध दिया, अब दात दिए है तो कुछ और भी तो देगा. ज्या वेळेला दात नव्हते त्यावेळेला जर दूध दिलंय तुझ्या देवानं, तर आता जंगलामध्ये गेल्यानंतर काहीतरी सोय तुझी करेल ना. जा बाळा, काळजी करू नको. नारदजींनी विचार केला, याची दुसरी पायरी पक्की. कोणती? निश्चयाचे. परमार्थात यायचंय, तुमचा निश्चय पाहिजे, कारण निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याचे बळ. आणि सगळा विचार पक्का झाल्यानंतर नारदांनी ठरवलं, आता याच्यावरती आपल्याला कृपा करायची. तुकोबाराया म्हटले, देवा, संतांशिवाय या देहावरती कोणी कृपा करू शकत नाही. आणि म्हणून त्यांचीच आधी स्तुती केली अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपाळू सज्जना तुम्ही संत कृपाळू सज्जना तुम्ही संत कृपाळू
देण्यासाठी अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ वारकरी बाबा आपण पाहिला. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला नारदजींची भेट झाली. ऐकताय तुम्ही सगळेजण? ऐका. नारदजींना सांगितलं, ध्रुवा आता तू देवाकडे जाऊ शकतो. का बरं? तुझा दृढ निश्चय आहे. ऐक ध्रुवा, तुझा परमार्थामध्ये आल्यानंतर विश्वास आहे आणि म्हणून तू देवाकडे जाऊ शकतो. 5 वर्षाच्या बाळानं नारदजींना विचारलं, नारदजी कसा असतो देव आणि काय केलं पाहिजे म्हणजे मला देव भेटेल? तुम्हीच सांगा. का तुम्ही सांगा? कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. तुम्ही कृपाळू आहात ना? तुमच्याशिवाय कृपा करणारं या जगामध्ये कोण आहे? साधू संत माय बाप जे का दयेचे सागर भावाचे मुख्य स्थान भक्तीचे दे माहेर तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर. ऐका. 5 मिनिटं चालेल ना अजून? इकडे तिकडे चालेल ना? ऐका. असं म्हणतात, नारदजींनी उपदेश करावा ध्रुव बाळाला. का उपदेश करावा? कारण सांगते तुम्हाला. त्याची माझे हित करी ती सकळ आणि जेणे हा गोपाळ कृपा करी. या देहावरती जीवावरती भगवंताची कृपा व्हावी याच्याकरता जर काम करणारं कोणी असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त संत आहे. ऐकताय तुम्ही सगळे? ऐका. साधकाला त्याच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे. संतांना त्यांच्या जीवनामध्ये संतांची गरज आहे. भगवंताला सुद्धा संतांची गरज आहे आणि या सगळ्याला जोडणारं एक भक्तिमय साधन आहे. त्या भक्ताला सुद्धा संतांची गरज आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत नसते तर जरा विचार करा. संतवीर बंडा तात्या कराडकरांचं वाक्य. तात्यांनी कीर्तनामध्ये असं सांगितलं, जर ज्ञानोबा तुकोबांचं वैराग्य जर तुमच्या आमच्या समोर नसतं ना तर कदाचित माणसानं एकमेकांची प्रॉपर्टी करता लचके तोडले असते. काय केले असते? लचके तोडले असते. तुम्ही आम्ही स्वतःला माणूस म्हणून घेण्याच्या सुद्धा योग्यतेचे राहिलो नसतो जर आपल्याकडे संत नसते तर. नीट ऐका बरं. ऐका. काय उपकार केले होते संतांनी आमच्यावरती? माणसाच्या जीवनामध्ये तसं पाहिलं तर चौघांचे उपकार आहेत. जोरात बोला. कोणाचे? किती जणांचे? चौघांचे. काय उपकार आहे? नीट ऐका. आपल्यावरती समाजाचे उपकार आहेत, आपल्यावरती देवाचे उपकार आहेत, आपल्यावरती मायबापांचे उपकार आहेत आणि आपल्यावरती संतांचे उपकार आहेत. एका वाक्यात सांगते, लक्षात येईल. इकडे पहा. आपल्यावरती समाजाचे उपकार आहे म्हणून समाजामध्ये राहत असताना त्यांच्यामध्ये वागत असताना आपल्याला त्यांचे प्रोटोकॉल पाळावे लागतात. बरोबर आहे? आपल्या बरोबर जे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आपल्याला त्यांच्या नियमामध्ये राहावं लागतं. का? आपल्यावरती समाजाचे उपकार आहे. नंबर 2, आपल्यावरती आपल्या मायबापांचे उपकार आहेत. कसं काय बरं? मायबाप नसते तर कदाचित हा मृत्यूलोक तुम्हाला आम्हाला पाहता आला नसता. बरोबर आहे ना? आणि म्हणून आईसारखं बापासारखं प्रेम या जगात कोणी आपल्यावरती करत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्यावरती मायबापांचे उपकार आहे. विस्तार करायला वेळ नाही, समजून घ्या. पुढे ऐका. आपल्यावरती भगवंताचे उपकार आहे. काय उपकार आहे देवाचे? नीट ऐका. जेने हा जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगत जीवन नारायण गाईल गुण तयाचे. आपल्यावरती त्या भगवंताचे उपकार आहे. का? कारण या देहामध्ये चैतन्य टाकायचं काम परमात्म्यानं केलं म्हणून आपल्यावरती देवाचे उपकार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यावरती संतांचे उपकार आहेत. काय उपकार आहे संतांचे? ऐका. केले उपकार सांगू काय बापन करी ऐशी माय धर्मे त्यांच्या देखिले पाय दिले अक्षय अभय दानगा. काय सांगू आता संतांचे उपकार आणि मग निरंतर जागविते. इतके उपकार संतांनी आपल्यावरती केले. ताई एखादा उपकार सांगा म्हणजे मग आम्हाला कळेल. ऐका आता उपकार. असं म्हणतात परमात्मा तसा तुम्हाला आम्हाला कळाला नसता पण संतांचे उपकार आहे. ज्ञानोबा यांनी सांगितलं, जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे ते तर प्रकटे महानिधी का चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण कामनी वृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणते गुरु भजिजे जेणे कृतक कार्य होईजे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जर संत जीवनामध्ये नसते तर तुम्हाला आम्हाला भगवंत कळाले नसते आणि म्हणून हे संतांचे उपकार आहे. आता नीट ऐका. माणसानं 3 गोष्टींना विसरायचं नाही. 1, माणसानं शेळ्या भाकरीला विसरायचं नाही. नंबर 2, माणसानं तुटलेली चप्पल कधी विसरायची नाही. आणि खरं सांगू का, ज्या धर्म मंडपामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण बसलोय आणि ज्यांच्यामुळे आपण बसलेलो आहे ना त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कधी विसरायचं नाही. कधी
त्याच्या मागचं कारण तुम्हाला मी सांगेल ऐका. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, गीता भागवत यांच्यासारखे ग्रंथ नाही, रामासारखा आचार नाही, कृष्णासारखा विचार नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, भरतासारखा भाऊ नाही, ऐकताय दादा तुम्ही, नरदेहासारखं दुसरं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा परत आपल्याला मिळेल नाही, परत मिळेल नाही. आणि म्हणून जाता जाता सगळं कीर्तन विसरला तरी चालेल, पण 4 शब्द आज घरी घेऊन जायचे. मोठ्यानं आवाज आला पाहिजे आणि सगळ्यांकडनं आवाजाची अपेक्षा आहे. जोरात माझ्या मागे बोला. 4 शब्द फक्त आज आपल्याला घेऊन जायचे. बोला जोरात. ज्ञानोबा. असा आवाज होईल तुमचा. वाट लागली जोरात जोरात. हा तुम्ही जेवलेत ना सगळे? इकडे इकडे जोरात आवाज येऊ द्या. बोला. ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा, विठोबा. परत. ज्ञानोबा, तुकोबा, शिवबा, विठोबा, विठोबा रखवाले. टाळी 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 टाळी. विठोबा त्यांचं वर्णन केलं आणि सांगितलं. इकडे पहा. 16 वर्षाची मूर्ती आहे बाबा. किती वर्षाची? झोपले का? बोला बोला. 16 वर्षाची मूर्ती जी विश्वाचा सगळा संसार सुखाचा करायचं स्वप्न पाहते. ते ऐका बरं. तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिले ना त्यांना ज्ञानोबा असं म्हटलं जातं. नाथबाबांनी सांगितलं त्यांच्यासारखं कृपाळू या जगामध्ये कोणी नाही. ऐका बरं. किती कृपाळू असेल माझे ज्ञानोबा या. नाथांनी सांगितलं कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. या जगामध्ये त्यांच्या इतकं कृपाळू कोणीच नाही. म्हणून ज्ञानोबाला विसरायचं नाही. चला पुढे. तुकोबाराईने तुम्हाला मला गाथा दिली. ज्याला वाटतं आपला माथा जागेवर राहावा त्याला एकदा तरी गाथा वाचली पाहिजे बाबा. हा. आणि अजून पुढे सांगू का? गुरुवर्य हरिभक्त परायण आपल्या वारकरी संप्रदायाचं वैभव चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या कीर्तनातलं वाक्य. देगलूरकर महाराज म्हणतात भारतामधल्या माणसानं तुकोबाराय यांचा गाथा वाचल्याशिवाय त्याला मरायचा सुद्धा अधिकार नाही. जगणं तर सोडून द्या. हा. त्यानं गाथा वाचल्याशिवाय मरू नये. तर त्यानं स्वतःला मराठी माणूस म्हणून घ्यावं. म्हणजे याचा अर्थ काय? गाथेशिवाय तुम्हाला आम्हाला पर्याय नाही. माणसानं तुकोबाला विसरायचं नाही. नंबर 3. ज्या भगवंतानं तुम्हाला मला इथं बसवलं त्या भगवंताला विसरायचं नाही. आणि ज्याच्यामुळं आजही प्रत्येक महिलेच्या कपाळावरचं कुंकू, दारापुढची तुळस, मंदिरावरचा कळस आपल्याला पाहायला मिळतोय. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते आपण या ठिकाणी विसरायचं नाही. का बरं? ऐका इकडं पहा. या जगामध्ये दादा कोण कोणाला लक्षात ठेवतं? सांगा कोण कोणाला लक्षात ठेवतं? पुरुष वर्ग मला तुम्हाला विचारायचंय. तुमचं नाव घरामध्ये कुठपर्यंत? सांगू त्याचं उत्तर. जोपर्यंत तुमच्या मुलाला मुलगा होत नाही तोपर्यंत. खरंय का? बोलत नाही का तुम्ही? लयच टेन्शन मध्ये येतो. हा. माझं कीर्तन थोडं टेन्शन देणारच असतं. तोच मोठा प्रॉब्लेम आहे. थोडं प्रॅक्टिकली बोलते ना मी. ऐका. तुमचं नाव कुठपर्यंत? जोपर्यंत तुमच्या मुलाला मुलगा होत नाही तोपर्यंत. तुमच्या मुलाला मुलगा झाला तो कुणाचं नाव लावणार आहे? त्याच्या वडिलांचं नाव लावणार आहे. खरे ना बाबा? बोला ना पटकन. खरे का नाही? ऐका. तो तुमचं नाव लावणार आहे का? नाही 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 नाही. तुमचा नातू त्याच्या
वडिलांचं नाव लावणार आहे. म्हणजे तुमच्या पिढीचं नाव फक्त तुमच्या पोरापर्यंत लिमिटेड आहे. ही गोष्ट माणसाला लक्षात ठेवायची. थोडं नीट ऐका. आपलं नाव कुठपर्यंत आपल्याला कोणी लक्षात ठेवत नाही. आणि अजून पुढे सांगू का, आता तर माणसांमध्ये एक फॅड आलाय, मेलेल्या माणसांचे फोटो घरात ठेवायचे नाही. खरे झोपले का काय बाबा? म्हणतात का नाही लोक, मेलेल्या माणसांचे फोटो घरात ठेवायचे नाही, फक्त त्यांचे पैसे ठेवायचे, दागिने ठेवायचे. ऐका दादा, कोण कुणाला लक्षात ठेवतं? कोणी कुणाला लक्षात ठेवत नाही. पण 375 वर्षानंतर सुद्धा तुकोबा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतात. 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबा बाबा तुमच्या आमच्या मुखामध्ये येतात. आणि 395 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आजही छत्रपतींचं नाव तुमच्या आमच्या मुखामध्ये येतंय. म्हणून आपण बाबा त्यांना कधी विसरायचं नाही. कृपाळू सज्जन, सज्जन कोणाला म्हणायचं? आता याच्याकरता एक दुसरं कीर्तन करावं लागेल, पण तितका वेळ माझ्याकडे नाही. आणि म्हणून या ठिकाणी तसं पाहिलं तर अत्यंत गोड केलेलं हे नियोजन. भैरवी म्हणायला देणार आहे आणि शेवटचं 5 मिनिटं एकच कीर्तन आहे तुमच्याकडे, बरोबर की नाही? आणि म्हणून ज्ञानोबाच्या गजरामध्ये सर्वांनी उभं राहून नंतर या ठिकाणी पावले खेळायचे. पण आता मात्र ऐका, तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. महाराजांनी उत्तर देताना सांगितलं, या जगामध्ये कृपा करणारे संत आहेत, म्हणून एक करा. काय? तुम्ही त्या संतांना शरण गेलं पाहिजे. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. तुमच्यासारखी कृपा आमच्यावरती कुणीच करू शकत नाही. का? जगातले प्रत्येक जण स्वार्थी आहे. आणि म्हणून तुम्ही एक करा. काय? आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. बस त्या पांडुरंगाला माझी आठवण जाऊन सांगा. वारकऱ्याच्या जीवनामध्ये बाबा पंढरपूर म्हणजे बाहेर आहे. काय? बाहेर आहे. आणि वारकऱ्याच्या जीवनामध्ये पंढरपूर म्हणजे विसावा आहे. काय? विसावा आहे. बाकी ठिकाणी कुठं विसावा मिळतो हे तुम्हाला माहित असेल नसेल माहित नाही, पण मनुष्याच्या जीवनामध्ये शेवटचा विसावा असतो. तुमच्याकडे असतो का नाही माहित नाही मला, पण तो विसावा सुद्धा बाबा खांदेकऱ्यांना असतो. हे माहिती का तुम्हाला? खांदेकऱ्यांना 5 मिनिटं जायच्या आधी कुठेतरी थांबवतो ना आपल्याला, याचं कारण सांगते तुम्हाला. तो विसावा आपल्या जीवनामध्ये महत्वाचा नाहीये. मग वारकऱ्याचा एकच विसावा कोणता? पंढरीच्या पायी थोडा घ्यावी सावा, पहा मंगळ वेढा दामाजीचा, दामाजीचा. त्याच्या जीवनामध्ये पंढरपूर शिवाय दुसरा कोणता विसावा नाही. आणि म्हणून वारकऱ्याचा तो विसावा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, जीव माझी सांगा काकुळती. माझा जीव काकुळतीला आलाय. तुकोबाराया म्हटले, देवा आता फक्त माझ्या देवाला तुम्ही निरोप द्या. एक करा, तुम्ही देवाला जाऊन सांगा, हा तुकोबा तुमची वाट पाहतोय. ऐकताय तुम्ही सगळे वारकरी बाबा? किती किती निरोप पाठवावे? गरुडाचे पायी आणि वेगी आणावा तो हरी मज देण्यात उतरी. आता तुम्ही कृपावंत साधू संत शिवदर्ग एवढं करा ना. काय करा? गोमटे ते करा माझे आणि 12 ओझे तुम्हाशी. सगळ्यांना निरोप दिले, सगळ्यांना निरोप दिले. आणि ऐका, हे सगळे निरोप झाल्याच्या नंतर तुकोबा म्हटले, मी काकुळती येतोय. का काकुळती येतो? जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका तळमळ. तेव्हा तू नाही दिसला तर माझ्या जीवनामध्ये तुझ्याशिवाय आहे तरी कोण रे? ज्याला कुणी नाही त्याला विटेवरचा मालक आहे ना वारकरी बाबा. आणि ज्याला कुणी नाही ना त्याच्याकरता तर संत आहेत. थोडं नीट ऐका, मी सांगते तुम्हाला. संत आईची भूमिका बजावतात आणि विटेवरचा मालक बापाची भूमिका बजावत असतो. विटेवरच्या मालकाचं एक सोपं काम आहे. काय? अगोदर काहीतरी घेतो आणि मग तो मला देतो, ऐसा असं शे उदार. पण संतांचं मात्र तसं नाहीये. मग तुका म्हणे माझे आणि तुम्हा संतावरी ओझे. संत आई बापा सारखं प्रेम करतात, म्हणून तर संताला माय असं म्हटलं जातं. आणि म्हणून तुकोबा म्हटले, देवा आता माझ्या जीवनामध्ये कुणी नाही. सगळ्या संतांना सांगितलं, एक करा, विटेवरच्या मालकाला जाऊन सांगा, अनाथ अपराधी पतित आगळा तरी पाया रेगळा नका करू. आता मला तुमच्यापासून लांब नका करू बरं. जर मला आता तुमच्यापासून लांब केलं, जर मी आता देवापासून लांब झालो, जर मी आता संतांपासून लांब झालो ना, तर मग माझ्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. आणि मग शेवटी तुकोबारा यांनी काकुळतीला आल्यानंतर सांगितलं, आता मी ठरवलंय काय? हे सगळं ओझं तुमच्यावरती टाकून द्यायचं, हे सगळं काही तुमच्यावरती सोडायचं. आणि मग हे करत असताना माझ्या मनामध्ये आता कुठली उपेक्षिना नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे तुम्ही तुका म्हणे तुम्ही तुका म्हणे तुम्ही
तुका म्हणे तुम्ही निरभिलवारे. तुका म्हणे तुम्ही निरभिलवारे. तुका म्हणे तुम्ही निरभिलवारी. तुका म्हणे तुम्ही निरभिलवारी.
सगळं दुःख बाबा संतांना सांगितलं. तुम्हाला जर काही सांगायचंय ना तर फक्त संतांना सांगा, आणि जर काही सांगायचंय तर देवाला सांगा. कुणाला टेन्शन मध्ये का? इकडे पहा ना सगळेजण. जर तुम्हाला काही सांगायचं एक संतांना सांगा, आणि जर काही सांगायचंय ना तर देवाला सांगा. परमपूज्य गुरुवर्य डोंगरेजी बाबांचं वाक्य आहे भागवतामधलं. ते म्हणायचे, जब आप अकेले रहते हो तो मेरे गोविंद से बात किया करो, और जब लोगों के बीच आए तो मेरे गोविंद की बात किया करो. माणसानं जर काही सांगायचंय ना तर ते देवाला सांगितलं पाहिजे. का? जगाला सांगायच्या भानगडीत पडू नका. लोक तुमचं रडत रडत ऐकतात आणि हसत हसत जाऊन जगाला सांगतात. जगाची सवय आहे दादा, काय? तुमच्या दुःखाचा बाजार करायची जगाची सवय. लोक तुमच्या 99 गोष्टी पाहत नाही हो. मग लोक फक्त तुमच्या एका चुकीची वाट पाहतात. हा, तुम्ही कधी एकदा चुकताय आणि आम्ही कधी एकदा तुमच्या चुकीचा बाजार करू याच्याकरता लोक तयार आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवा, मला तरी असं वाटतं या लोकांवरती विश्वास ठेवत बसण्यापेक्षा ऐका, कधीतरी परमात्म्यावरती विश्वास ठेवा. आपण नेहमी देवाच्या दारात जातो, काही ना काहीतरी मागत असतो. नका मागत जाऊ देवाकडं, नका मागत जाऊ. का? त्याचं कारण तुम्हाला सांगते. इंग्रजीतलं वाक्य ज्याला कळेल त्यांनी घेऊन जा. द गॉड हॅज गिव्हन सो मेनी थिंग्स टू अस बट वी फॉरगॉट अवर गॉड. आपल्याला देवानं सगळ्या गोष्टी दिल्या, तो सगळ्या गोष्टी दिल्या. काय कमी केलं परमात्म्यानं आपल्या करता? काय कमी केलं मला सांगा? काजू बदाम खाणाऱ्यालाही तोच जगवतो ना, आणि रेशनचे तांदूळ खाणाऱ्यालाही. बरोबर. ज्याच्या LIC पॉलिश आहे त्याला सुद्धा तोच जगवतो, आणि ज्याची एकही LIC पॉलिसी नाही त्याला सुद्धा तोच जगवतोय. ज्याचं मेडिक्लेम काढलेलं आहे त्याला सुद्धा तोच जगवतोय, आणि ज्याचं एकही मेडिक्लेम नाही, जो पुन्हा खाली बाबा झोपतोय आणि काबाड कष्ट करून पड होतोय त्याला सुद्धा तोच जगवतोय. त्या विश्वाच्या मालकाला प्रत्येकाची काळजी आहे. अरे जो तेरे नसीब में है वो भागकर तेरे पास आएगा, और जो तेरे नसीब में नहीं वो शायद आकर भी चला जाएगा. माणूस 2 गोष्टींमुळे दुःखी. कोणत्या? एक, त्याला वेळेच्या अगोदर पाहिजे, आणि 2, त्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाहिजे. थोडे इच्छा कमी करत चला. माणसाला समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ते समाधान काय असतं हे आपल्याला संतांनी शिकवलं. संत तुम्हाला आम्हाला समाधान शिकवतात. ऐका, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दुसऱ्याचं पाहून नाही बाबा आपण जगलं पाहिजे. मग माणसानं स्वतःच करता जगलं पाहिजे. आणि तसंही खरं बोलू का, तिकडं बा सगळेजण, एक माणूस सगळ्या गोष्टी मिळवू शकत नाही. सगळं मिळेल का एका माणसाला? बोला बोला. एका माणसाला सगळं नाही मिळू शकत बाबा. मग दाणे दाणे पे लिखा है खाने वाले का नाम. तुमच्या प्रारब्धात जितकं आहे तेवढं तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या प्रारब्धामध्ये जितके श्वास आहे, जितके घास आहे, आणि देवानं प्रत्येकाचे श्वास आणि घास मोजून ठेवले. सांगेन मी तुम्हाला, तुमचं आयुष्य शिल्लक असेल, तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही मरू शकत नाही. आणि तुमचं आयुष्य संपलं असेल, तुम्ही किती प्रयत्न करा तुम्ही जगू शकत नाही. अरे पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोर आपला पिसारा फुलवतो आणि तुही नाचत असतो. नाच रे मोरा आंब्याच्या मनात, नाच रे मोरा नाच. पण ऐका, मोराचा पिसारा कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं नाचणं चालू आहे तोपर्यंत. नाचून झाल्यानंतर जसं मोराला आपला पिसारा आवरावा लागतो, तसं आयुष्य जगून झाल्यानंतर तुम्हाला मला हा पिसारा आवरावा लागतो. माणसानं एका गोष्टीचं कायम भान ठेवलं पाहिजे का मी या विश्वामध्ये फक्त पाहुणा म्हणून आलेलो आहे. काय? पाहुणा म्हणून आलोय. अगोदरच तुमच्या आमच्या प्रत्येकाची स्पर्धा चालू आहे. देअर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन मॅन अँड नेचर. देअर इज अ कॉन्ट्रास्ट विदिन मॅन अँड मॅन. आपण माणूस माणसाशी संघर्ष करतोय, माणूस निसर्गाशी संघर्ष करतोय. हे दावे बाजूला ठेवा. आपापसामधलं प्रेम जपायचा प्रयत्न करा. मायबापाची सेवा करा. हिंदू धर्माचं पालन करा. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार विचार जोपासायचा प्रयत्न करा. आणि खरं सांगू का, तरुण वर्गातल्या माझ्या प्रत्येक मुलाला माझी विनंती आहे, जेवढी काही मुलं आज इथं असतील, आता माझ्या राजाची जयंती येणार आहे, बरोबर की नाही? आणि या राजांची जयंती करत असताना गावामधून ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही म्हणाल ना, त्यावेळेला कोणाच्याही तोंडामध्ये पान, गुटखा, सुपारी असं कोणतंही व्यसन नसलं पाहिजे, याची प्रत्येकानं काळजी घ्या. गावातल्या प्रत्येक महिलेला माझी विनंती आहे, माझ्या राजाचं स्वागत करण्याकरता ज्यानं आपल्या डोक्यावरचा पदर वाचवला, ज्यानं आपल्या कपाळावरचं कुंकू वाचवलं, त्या राजाचं स्वागत करण्याकरता दाराच्या पुढे रांगोळी काढा. आणि ज्या वेळेला शिवज्योत गावामध्ये येईल त्यावेळेला प्रत्येक महिलेनं आदरानं पुढे येऊन त्या शिवज्योतीचं स्वागत करा. राजा नुसतं जन्माला येऊन उपयोग नाही. मग इकडे पहा, ते राजा जन्माला येत असताना त्यांचे आचार विचार तुम्हाला उरलेल्या दिवसामध्ये जपायचे. रस्त्यानं येणारी एखादी महिला माझ्यापेक्षा वयानं मोठी असेल तर तिच्याकडे मी आई या भूमिकेनं पाहिल, आणि माझ्यापेक्षा एखादी लहान असेल तर तिच्याकडे बहीण या अनुषंगानं मी पाहिल. हे ज्या वेळेला आपल्यामध्ये बदल होईल ती खरी शिवजयंती आपली असणार आहे. आणि म्हणून
अशी एक राजाची जयंती करत असताना या ठिकाणी राजांचा पुतळा आहे म्हणून एवढं बोलायचं धाडस केलं आणि अभंगही आज तसा होता की आठवण आणि म्हणून ही आठवण प्रत्येकाला करून देण्याचं काम केलं. ही सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करते. ओघात एखादा शब्द गेला असेल तो बुद्धीचा दोष, येताना कान गच्च झाले त्यामुळे काही या स्वराचं कळत नव्हतं, पण जे काही झालं परमात्म्याचे आशीर्वाद समजून अभ्यास करून घ्या. मी सांगितलं भक्ती परीक्षा पाहत असते आणि कदाचित आज ती माझी परीक्षाच होती आणि म्हणून या कार्यक्रमाकरता गुणीजन गायकवाद मंडळींची सुंदर लाभलेली साथ, सर्वांचे मनपूर्वक आभार. कार्यक्रमाकरता जिनं बंद पडलेलं घड्याळ मला दिलं, काही ग असं करत जाऊ नको ग, सकाळपासून घड्याळाची पिढा माझ्या मागे लागली, आज काही खरं नाही ऐका. पण या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम करणारी, प्रकृती बरी नसताना सुद्धा या कार्यक्रमाकरता जी आवर्जून आपल्या गावामध्ये उपस्थित राहिली, मावळ मुक्ताई रुपाली माऊली या युट्यूब चॅनेलवरती ज्यांचे अनेक कीर्तन म्हणजे आपल्याला सगळी कीर्तनं महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची पाहायला मिळतात, अशा या ठिकाणी आमच्या रुपालीताई नाणेकर त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते या कार्यक्रमाकरता. आणि नुसतं त्यांच्याकडे असं पाहू नका बरं, त्या परतीच्या वारकरी आहे, आळंदीची वारी करणारी या ठिकाणी आमची ही वारकरी असणारी ताई, मनपूर्वक ताई तुमचे मी आभार व्यक्त करते कार्यक्रमाकरता. ज्यांनी मला आमंत्रित केलं अशा आमचे वासुदेव दादा शिर्के त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. मला जास्त परिचित नाही इकडच्या या जास्त लोकांचा, पण आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य दिगंबर महाराज राऊत या कार्यक्रमाला आले म्हणजे हा परिसर थोडासा मला ओळखीचा जवळचा वाटायला लागला, कारण बाबांचा असलेला जवळचा परिचय आणि त्या निमित्तानं तुम्हा पुन्हा एकदा माईबापांकरता इथे येण्याचा योग प्राप्त झाला. कुणाचा नामा उल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते, नाही तर जाता जाता म्हणाल तिचे काही डोळे फुटले होते असं काही समजू नका, सगळी माझीच माणसं आहेत. आणि म्हणून विनेकरी दादा असतील, सोबदार भाऊ असतील, या सर्वांचे आभार व्यक्त करते. टाळकऱ्यांचे आभार, गायकांचे तर विशेषत्वाला आभार, कारण तुम्ही आज मला कॉपरेट केलं, समजून घेतलं. काही कळत नव्हतं मला, पण तुम्ही मात्र मला या ठिकाणी समजून घेतलं म्हणून तुमचे आभार. सगळे श्रोतेवृंद अगदी टाचणी न पडता म्हणजे टाचणी पडल्यावर सुद्धा आवाज व्हावा इतकी शांतता तुम्ही ठेवली. 11:30चा टाइम दिला होता पत्रिकेत, मला माहित नव्हतं, पण कीर्तन मला वाटतं जेमतेम 9ला चालू झालं ना, 9:05 9:15 अशा दरम्यान झालं, पण तरी सुद्धा तुमचा वेळ जास्त घेतला त्याबद्दल माफी मागते. पण आता पाय मोकळे करायची वेळ आली, बरोबर ना, ज्ञानोबाचे उपकार आहेत म्हणून आपण या ठिकाणी ज्ञानोबाच्याच धर्म मंडपामध्ये जमलोय. त्या ज्ञानोबांचा जयघोष करूया आणि कार्यक्रमाची या ठिकाणी आपण सर्वजण शेवट करूया. 2 मिनिटाकरता सर्वांनी जागेवरती उभे राहा. न्यूनते पुरते अधिक सरते करून घ्यावे ते तुमते विनवी तरसे ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम.